की आम्ही जे काही एमपीसीचं आंदोलन असो हे आंदोलन असो इथं ज्यांनी आयोजक या नात्यानं एवढा मॉब जमा केला, तुम्हाला हा कमी वाटत असेल तर वामनदादा कर्डकांचं एक छान वाक्य आहे की बाबा भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती, वाणीत भीमा आहे कर्णीत भीमता, वर्तन या पिलाचे न्यारेच टोक असते. आपली संख्या कमी समजू नका, इथं 1000च्या बरोबर संख्या मॅटर नाही, आंदोलनात संख्या मॅटर नाही. जो निष्ठेनं खऱ्या विचारानं अन्यायाच्या विरोधात उभा राहतो तो खरा बाबासाहेबाचा भीमसैनिक आहे, तो खरा क्रांतिकारक आहे. त्या निमित्तानं आपल्याला इथं जागृत व्हायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सत्तेत असणारे आणि सत्तेत नसणारे या दोघांनाही माझं एक चॅलेंज आहे. जे सत्तेत आहेत आणि सत्तेत नाही या दोघांनाही चॅलेंज आहे. आपण सध्या सत्तेत असलेल्या लोकांनाच का लक्षात ठेवलं, आपल्या भारतात पहिल्यांदा 1498ला पोर्तुगीज आलते, त्यानंतर डच आले, त्याच्यानंतर डॅनिश आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रेंच आले. पण आपल्या लक्षात इंग्रज का राहिले? उदाहरणार्थ हॉस्टेलमध्ये शिकत असताना आपण बाहेर पडलो, एखाद्याने आपल्या अंगावर ब्लँकेट टाकली, रप रप मारलं आणि ब्लँकेट काढल्या आपल्याला इंग्रज दिसले, तसे इंग्रज आपल्या लक्षात राहिले. आतापर्यंत आपला कार्यक्रम प्रत्येकाने ठोकला, पण ब्लँकेट काढल्यावर दिसले आपल्याला सत्तेतले हरामखोर. आणि मग आपलं काम काय आहे तर बाबा ही जे आंदोलन असेल, ही विचारधारा पेटवायची असेल, तर येणाऱ्या काळात आपल्या पोराचं शिक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला एकजुटीशिवाय पर्याय नाही. माझा क्लास चाललोय, मला काय घेणं नाही, बाकीचं चलायला चलू द्या, तर याच्यानं वातावरण बिघडणार नाही. प्रत्येकाने इथं एकलव्यांचं उदाहरण सांगितलं, पण मी विद्यार्थी शिक्षकांचा विद्यार्थी या नात्यानं किंवा विद्यार्थ्याचा शिक्षक या नात्यानं एक भूमिका सांगेल. आता उदाहरण एकलव्यांचं बदलायचंय. एकलव्यांना शिकवणारा गुरु होता द्रोणाचार्य, आता द्रोणाचार्य राहिला नाही. आता बहुजनांच्या लेकरांना शिकवणारा आपलंच पोरग आहे, बहुजनांच्या लेकरांना शिकवणारा आपलंच पोरग आहे. आता कोणता मायकाला द्रोणाचार्य निर्माण होणार नाही, जो भेदभाव करता येणार नाही. कुठली शाळा, कुठलं कॉलेज, कुठली सार्वजनिक मालमत्ता, अरे कोणताही मायकालाल तुम्हाला तुमच्या जातीवरून, तुमच्या धर्मावरून, तुमच्या लिंगावरून त्या ठिकाणी प्रवेश नाकारू शकत नाही. हा हक्क आपल्या बापाने दिलाय, त्यामुळे एकच आहे. पण त्या हक्काच्या विरोधात आवाज उठवायला माय, लेक आणि बाप एक लागतोय, हे गोष्ट लक्षात घ्या. आवाज सहज उठवता येत नसतो आणि तो आवाज उठवायचा म्हणजे आपल्याला या सत्य परिस्थितीमध्ये राग आला पाहिजे. राग त्याच लोकांना येतो जिसका जमीर जिंदा होता है. आणि म्हणून एकलव्याचं उदाहरण इथून पुढे चेंज करायचंय. आता आपल्याला एकलव्य मोठा करायचा म्हणजे द्रोणाचार्य निर्माण होऊ द्यायचा नाही. आपल्याला शिकवलं द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांना शिकवायला होते. पांडव आणि कौरवांना शिकवत असताना 100 पांडव कौरव आहेत, 5 पांडव आहेत. यांना शिकवत असताना एक कुत्र, आता एक काल्पनिक कथा असेल, कशी असेल आपल्याला त्याला घेणं नाही. धर्माच्या मनात घुसायचं नाही. धर्मात घुसल्यावर पुन्हा काही बांडगुळ आहेत, 50 पैसे पोस्टिंग वाले, सखा बाप सोडून दुसऱ्याला बाप म्हणणारे, भिकार सोड आणून कमेंट करणारे, ज्याचा बाप लेक नाही त्याला सवर खेटायची किंमत नाही, तो अकाउंट फेक करतो आणि माझा त्या ठिकाणी कमेंट करतो. त्याच्यासोबत लढत पैदा होऊ नका. आपल्या पोराने 10 अकाउंट फेक करा आणि याचा कार्यक्रम वाजून टाका. अरे प्रश्न पोरांचा आहे, त्या पोराच्या भरोश्यावर शिक्षक आहे ना, त्याला आम्ही गाड्या घोड्यात फिरत असेल तर आमचं काम आहे त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. एक नैतिक तणावाचा अधिकार आहे, त्यासाठी तरी झटावं लागेल. आणि म्हणून तो द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना शिकवत होता. शिकत असताना एक जंगल लागलं, जंगलामध्ये एक कुत्र भुकत होतं. 2 मिनिटानं कुत्र्याचं भुकणं बंद झालं आणि पाहिलं तर कुत्र्याच्या मुखामध्ये 7 बाण आहेत. कुत्र्याला बाण लागला नाही. द्रोणाचार्याला प्रश्न पडला की असा विद्वान कोण आहे? माझा विद्वान विद्यार्थी ज्याला मला मोठं करायचंय, त्याचं नाव तर महत्वाची गोष्ट अर्जुन आहे. त्याचं नाव तर अर्जुन आहे. ही कला कोणाकडे आहे? आणि मग त्या कुत्र्याच्या पाठोमाग गेल्यावर एका झोपडीमध्ये काळा कुट्ट पोरग धनुष्यबाणाची तयारी करत होता, निशाणा लावत होता. निशाणा लावत असताना त्या द्रोणाचार्याने विचारलं, तुझं नाव काय? त्याने नाव सांगितलं, एकलव्य. तू ही जे कुत्र्याचं भुकणं बंद केलं, ही कला तुझीच आहे का? हो गुरुवर्य, ती माझीच आहे. हे कोणाकडून शिकला? आलतो तुमच्याकडे. तुम्ही विचारली जात आणि त्या जातीचा विचार करून तुमचा आज पुतळा बनवला, मनोमनी तुम्हाला गुरु मानलं आणि ही कला शिकलो. द्रोणाचार्याच्या मनात कपट आलं, पोरग बहुजनाचं आहे, जर ही अशी कला शिकलं तर येणाऱ्या काळात माझा जो गुणवान विद्यार्थी आहे ते अर्जुनचं मार्केट काय होईल? डाऊन होईल. आणि म्हणून एकलव्याचं मार्केट जर मार्केटमध्ये आलं तर मार्केट जाम होतंय. आणि म्हणून करायचं काय? पर्याय म्हणले, पर्याय एकच आहे. जर तू मला गुरु मानत असेल
तर गुरु या नात्यानं माझं काम हे ते ऐकून गुरुदक्षिणा घेणं, आणि म्हणून गुरुदक्षिणा म्हणून मी तुला विनंती करतो, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला हवाय. त्याने कुठलाही विलंब केला नाही. आपण बहुजनाचे लेकर दान लय देतो, पण आता मतदान तरी जरा नीट द्यायचं शिका. दान तर देतोच आपण, पण मतदान जरा सण नीट द्यायचं शिका. 200-500 घेऊ नका, वाटलं घ्या कोणाचे पण मतदान बरोबर जागी का. हा विनंती एकच आहे की त्या ठिकाणी सांगितलं बाबा गुरु या नात्याने मला दान हवंय. त्याने कुठलाही विलंब केला नाही. एका सेकंदात पानाच्या टोक्यावर अंगठा ठेवला आणि अंगठा तोडून त्याच्या हातात दिला. रक्तबंबाळ हात आहे. द्रोणाचार्याच्या मनात एक आनंद आहे का, अरे येणारा का जेव्हा जेव्हा या धनुर्विद्येचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात अग्रगण्य पहिलं नाव अर्जुनाचं असेल, हा मनोमन आनंद होता. द्रोणाचार्य कौरव पांडव रस्त्याने जात होते. 100 मीटरचं अंतर होतं. 100 मीटर अंतर पार पडलं आणि अंतर पार पडता पडताच त्यांच्या पायामध्ये एक साप आला. तो साप द्रोणाचार्य चावणार, तेवढ्यात मागून एक बाण आला. सापाचं धडापासून डोकं वेगळं केलं. द्रोणाचार्याला प्रश्न पडला, ही कला माझ्या विद्यार्थ्यामध्ये आहे, कारण ज्याला हातबाण मारू शकत नाही त्याचा अंगठा तर माझ्या हातात आहे. कदाचित हा बाण माझ्या अर्जुनाने मारला असेल. बाजूला पाहिलं अर्जुन सोबतच चालत होता. वाटलं हा बाण दुर्योधनाने मारला असेल. बाजूला पाहिलं दुर्योधन बी बाजूला चालत होता. प्रश्न पडला हा बाण कोणी मारलाय. तेव्हा बाण सावरताना तिकडे एकलव्य दिसला. द्रोणाचार्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. द्रोणाचार्य त्या एकलव्यापाशी गेला आणि एकलव्याला प्रश्न केला, मी तुला गुरु म्हणून गुरुदक्षिणा मागितली, तू मला उजव्या हाताचा अंगठा दिला आणि मग हे कस काय. अरे आम्ही बहुजनाचे लेकर आहेत. येणारा द्रोणाचार्य हा कदाचित वेगळा असू शकतो आणि म्हणून आम्ही ठरवलं कुठला तरी द्रोणाचार्य येईल, शिक्षेच्या मोबदल्यात कुठली तरी भीक मागेल, आम्ही गुरुदक्षिणा म्हणून त्याला तो माझा अंगठा मागेल. मी त्याला अंगठा देणार हा विचार माझ्या मनात पहिला होता, म्हणून जन्मजात माझ्या बापानं मला गुरुविद्या आणि ही धनुर्विद्या डाव्या हातानं शिकवली. तो विचार आपल्याला बदलायचा आहे, त्याशिवाय हे परिवर्तन होणं शक्य नाही. काळ बदललेला आहे. या बदलत्या काळामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला पार्टी कोणाची, पक्ष कोणाचा काय घेणं नाही. आमदार फुटले, खासदार फुटले, आणखी इथले कोणाला जायचं असेल जाऊ द्या, नो मॅटर. फक्त विनंती एकच आहे, ज्या गोरगरिबाच्या पोराच्या शिक्षणाच्या भरोशावर त्याच्या घराचे पत्र बदलतात, त्याच्या घराचा कलर बदलतो, त्याच्या माईच्या अंगातली साडी बदलती, बापाच्या पायातली चप्पल बदलती. भिकार छोटानो, फक्त तो पेपर फुटू नका, एवढी आमची विनंती तुम्हाला आहे. कारण त्या गोरगरीब पोराची तुम्ही व्यथा सांगू शकत नाही, कारण आमचं ट्रॅक्टरचं टिप्पर नाही. आम्ही देत्याच्या मागे फिरू शकत नाही, तुमच्या चपला उचलू शकत नाही, कारण बाबासाहेबांना मला स्वाभिमान दिलाय. साम्राज्य छोटं का असना, पण स्वतःच्या मेहनतीनं बनवलेलं असावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे म्हणून आम्ही या ठिकाणी भूमिका पार पडत असतो. पण इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे की हे आंदोलन कोणाचं, यापेक्षा माझ्या लेकराच्या भविष्यासाठी होतं. या भूमिकेनं तुम्ही येणं काळाची गरज होती. येणाऱ्या काळात तुम्हीच असा पाठपुरावा केला की मी नाही गेल्या नेमकं काय होईल. हाच विचार करा. 10 वर्षानंतर तुमची पोरगी नीटची तयारी करेली, तिचा पेपर फुटला, त्या लेकराचं काय. हाच विचार करा. तुमचं पोरग एखादा तलाट्याची तयारी करायले, कंबाईनची तयारी करायले, त्याचा पेपर फुटल्यावर त्याचं काय. आमचे दुकानं चालणार आहेत, शिक्षण हे बंद होणार नाही, क्लासवाले श्रीमंत होणार आहेत, गाड्यावर गाड्या बदलणार आहेत, पण त्या गोरगरीब लेकराच्या शिक्षणाचा हक्क काय. आणि मग ज्याच्या भरोशावर मोठं झालो, इथल्या परभणीतल्या शिक्षकांना विनंती होती, आज तुम्ही या मैदानात पाहिजे होते. सायन्सचे एवढे मोठे क्लास आहेत, नेमकं तुम्ही करता काय. तुमची या ठिकाणी भूमिका होती, या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं होतं. आणि आंदोलनाची पुढची एक दिशा आणखी आम्ही ठरवणार आहोत. आणि आंदोलन ठरवणार म्हणल्यावर यांचे काही भांडवल आहेत ते माझ्या मागे लागणार, काही फरक पडत नाही. ठेवा, परफेक्ट ठेवा, हे तुमचं काहीच उकडू शकत नाही. हे तुमचं काहीच उकडू शकत नाही. तुमचा व्यवहार फक्त नीट ठेवा. आणि व्यवहाराकडे आपल्याला ठेवलंच काय, 15 लाख देणार होते ते आलेच नाही, पुढे गेले माहीतच नाही, है ना. सांगायचं तात्पर्य एकच आहे की इथं बसलेल्या पालकांना कळकळीच विनंती करतो की येणाऱ्या विरोधी पक्षांना आता तुम्हाला काम एकच आहे, रस्त्यावर आणणं. 2029 पर्यंत इथल्या शेतकऱ्यासाठी, वंचितासाठी, विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी, महिला सबलीकरणासाठी, महिलेच्या सुरक्षेसाठी तुम्हाला एकत्र राहावाच लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. टीईटी 2दा घेतली, शिक्षकाचा कार्यक्रम ठोकला. अर्ध्यानं तांदूळ मोजायचे, माणसं मोजायचे, मेलेले मोजायचे, जिवंत मोजायचे, तांदळातले दाणे मोजायचे, का लफडे करणारे मोजायचे, शिकवायचं काही. मग शाळा बंद तर नाही पडणार. आता तर मागा लावलं तर या दलितांना मोकार कुत्रे मोजा.
आता हे काम शिक्षकांना करायचं. मोकाट कुत्रे बोला म्हणजे आता डुकर मदर लावा, नंतर पुन्हा कोंबड्या मदर लावा, एका पूर्ण जनगणनाच घेते त्याच्या हातात. त्याच्या मागे तो शिक्षक त्याला शिकू द्यायचं नाही. परीक्षा ऑनलाईन आणली, ऑनलाईन घेण्याचा हे का तर वर्षातून 2दा परीक्षा घ्यायची, 72 कोटी रुपये इन्कम होत आहे एका पेपरला फक्त शिक्षकांच्या. टीईटीच्या 2दा घेतली 144 कोटी, 144 उचलायचे आणि इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींना 1500 द्यायचे. माता भगिनी खुश. काय हो, आता कम्प्युटर परीक्षा घ्या, आमचा दोष नव्हता. कम्प्युटर परीक्षा तुम्ही घ्या, काय हरकत नाही, पण परीक्षा कशी घ्या आमचा मुद्दा हे होता. जर 100 लोकांनी फॉर्म भरला असेल, त्याच्यातल्या 10 लोकांना तलाठी व्हायचं असेल तर सर्वांसाठी पेपर एक लागेल का नाही? मग सर्वांसाठी पेपर एक लागेल तर त्यासाठी परीक्षा एकच पाहिजे, एका तारखेलाच पाहिजे, एका वेळेत पाहिजे. तुम्ही काय केलं, 10 दिवस पेपर चालला. 10 दिवस पेपर चालल्याच्या नंतर आपण ग्रामीण भागातले, आता ग्रामीण भागातले असताना इथं बसलेल्या अनेक लोकांना कम्प्युटर शटडाऊन आणि ऑनच करता येते. बाकी तर मेल बिलचा ताळ मिळत लागेल. आणखी काही लोकांना मोबाईल मध्ये काही पाहिलं असेल तर त्याला हिस्ट्री बी उडवता आली नसेल. रियालिटी आहे, ही रियालिटी आहे. म्हणजे मेन गोष्ट, अरे बाबा आम्ही कम्प्युटरवर परीक्षा घ्यायच्या विरोधात नाही, पण पहिले तुम्ही त्यांना शिक्षण द्या ना. आता कम्प्युटरवर गेल्यावर पहिला प्रॉब्लेम आपला भानच आपल्या स्क्रीनवर दिसणं. किती वेळा माऊस हलवायचा, त्याच्यात आतली स्क्रीन व्हाईट, माऊस त्याच्यात बाण बी व्हाईट, आपला बाण लोकांच्या कम्प्युटरवर. म्हणजे परीक्षा पद्धत घ्यायला कशी? अरे बाबा तुम्ही 1000 रुपये दंड, त्याच्यानंतर परीक्षा कुठे घेतली? पत्राच्या सेटमध्ये. परीक्षा कुठे घेतली? एखाद्या गोडाऊन मध्ये. परीक्षा कुठे घेतली? गोठ्यामध्ये. अरे भिकार सोडताना ती तुमची नाही की नाही? एवढे पोरं त्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर पूर्ण चक्का जाम करतात, लाखोची संख्या येते. अरे नैतिकता या नात्यानं एखादा मंत्री असता त्याने राजीनामा दिला असता, नील झाल्यावर पुन्हा शपथ घेतली असती, पण ती पण यांचा धमक नाही. भिकार चोट विचारसरणी. सत्तेला एवढं जोडून काय राहावं वाटतं? जर एवढा महाराष्ट्रातला देशातला मॉब एका ठिकाणी येतो आणि तो मागणी तुमच्या फक्त राजीनाम्याची करत असेल, त्या राजीनामा म्हणायच्या पहिले एकदा जुनं सरकार आठवा. एवढ्या गोष्टी होत नव्हत्या, ते लोक सन्मानाने राजीनामा देत होते. बाबांचं उदाहरण पहा. काय उदाहरण होतं? अलीकडे तर इशेत नाही, एखाद्याला बोलाव तर त्याच्या बाजू दुसरं घ्याले है ना. पहिलं पोर काय म्हणजे पहिल्या मधल्यावर लग्न करू लागलं, बापाला सांगा बाप माडीवर मुतायला. राज्य सरकार केंद्र सरकार गडा याला सांगा म्हणले, ते पहिल्या मधल्यावर मुताले म्हणले, चला त्या बापाला सांगू, बाप माडीवर मुतायला. कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. आणि म्हणून या गोष्टीमध्ये पालकांना एक विनंती आहे, आपल्या पोरांना भगतसिंग शिकवायले तर भगतसिंगांसारखं रस्त्यावर यायचं शिकवा. भगतसिंगांसारखं रस्त्यावर यायचं शिकवा. आपल्याला तर सध्या उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. त्या आपल्या पोटापाण्याचा प्रश्न संविधानानं मिटवलेला आहे, पण ते संविधान वाचलं पाहिजे यासाठी रस्त्यावर यायचं शिका. राज्यघटनेमध्ये कलम 45 आहे. भारत स्वातंत्र्य होण्या अगोदर 1947 ला जेव्हा घटनेचं काम चालू झालं तेव्हा त्याच्यात आपण पहिली कलम 45 का लिहिली? राज्यघटनेचा भाग क्रमांक 4, 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. शिक्षण गेलं कुठं? आज परभणी जिल्ह्याचा विचार केला तर बाजूच्या संस्था पहा, मोठमोठे अशोकाचे झाडं झालेत आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानाला तुम्ही जाता, लोकशाही जागृतीचा असं बोट करता, पहिले तुमच्या तोंडावर 2 झापडा पाहिजे. नेता जातो, मी लोकशाही बचवली मतदान केलं म्हणून असं बोट टाकतो, तेव्हा त्या गावातल्या स्थानिक लोकांचं काम आहे, अबे हरामखोरा तू इथं आलाच कशाला? ज्या शाळेत तुला मतदान आहे ती शाळा तुला दुरुस्त करता नाही, तू काय धतुरा तालुक्यांची दुरुस्त करणार आहे? हे काम आपल्याला त्याने विचारलं. ही जिल्हा परिषद शाळा वाचवायची कोणी? ज्यावेळेस मतदानाला त्या गावातल्या लोकांनी एकत्र या, त्याला प्रश्न विचारा. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मागं पुढं काही नाही. आसमान से टपका, खजूर पे लटकान, घर का न खाटका. अरे कोणालाही बोलायचं शिका, कोणत्याही मायकाला विरोध करायचा शिका, कारण गलत का सामना हमेशा सीना ठोकर कीजिए. इतिहास तुम्हें बागी कहेगा लेकिन गुलाम नहीं. हे काम करावं लागेल. आणि शहीद भगत सिंग अमर रहे. काल परवा कोणतरी एक पांडुगुळ म्हणला, इन्कलाब जिंदाबाद हा नारा भी देशद्रोही आहे. इन्कलाब जिंदाबाद हा नारा भी देशद्रोही आहे. अरे जो तू म्हणला, तू हा चेहरा तुझ्या बापासारखा दिसत भाऊ. ते शिक्षक नंतर माईच्या ना त्या पेशात नव्हतो पाहिजे, आता माई भाषा का? अरे परभणीच्या शिवाय आपल्या इकडे 11-12 त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर सध्या सत्तेत बसलेले 11-12 पुढे चाचीचे तुम्ही नाव आम्हाला घेते नाही. पण विनंती काय आहे, तुम्ही भगतसिंगच्या माणसानं
63 दिवसाचं उपोषण आहे, ज्याला या देशाला हसत हसत मरावं लागतं. त्या देशात त्या माणसानं गाजलेल्या नाऱ्याला तुम्ही जर दहशतवाद ठरू शकत असाल, देशद्रोही ठरू शकत असाल, तर सर्वात मोठे देशद्रोही तुम्ही आहेत. तुम्हाला खुर्च्या सांभाळता येणार, तुमची लायकी ती नाही. आणि म्हणून मी मोठ्या स्टेजवर सांगितलं, नसलवर द्या एकदा खुर्च्या आमच्या हातात, तुम्हाला बिन यायला बी सरळ नाही केलं तर आमचे नाव बदला. सरळ हे वातावरण बदलायचं असेल त्याला पर्याय मात्र एकच आहे बाळांनो, एकत्र या. सध्या काळ आपला वाईट आहे. 2029ला भविष्यवाणी झाली, पुन्हा सरकार यायचंच येणार आहे म्हण यायचंच येणार आहे म्हण. म्हणजे तुम्ही एकान बी फॉर्म भरू नका, काय उभं राहून बेजार होता. मग एक काम आपल्याला करावं लागेल, आपण प्रत्येक जण उभं राहू, जाऊ द्या 15,000 रुपये. आपलं आपल्या बायकोचं मतदान आपल्याला पडेल ना, तर आपलं मतदान ते हेल्प पडलं पाहिजे. मानणारे नेमके किती आहेत पाहू द्या. म्हणून संघर्षाच्या लढाईमध्ये लढत असताना भावांनो बहिणींनो, अन्याय आपल्यावर व्हायलाय, त्या अन्यायाचा बिमोड, त्या अन्यायाचा प्रतिकार आपल्याला करावं लागतंय. लग्न लोकांच्या भरोश्यावर जमत नसते. अन्याय आपल्यावर व्हायलाय तर रस्त्यावर आपल्याला यावं लागेल, त्या विरोधात बोलावं लागेल. बोलता येत नसेल तर चालावं लागेल, चालता येत नसेल लिहावं लागेल, लिहत नसता लिहिता येत नसेल तर जी लोक रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. ही चळवळ आपल्याला जिवंत ठेवावी लागेल. आणि ही चळवळ जिवंत ठेवायची आता मी इथं आलो. अनेक जण आहेत, तुम्ही काय करता की मला काय वाटल है ना, पोरांना सांगता की केस पडल, आपल्या मागं लागतील. अरे जर आपल्या मागं लागतील, आपल्यावर केस पडतील, सरकार आपल्याला दडपशाही करतील, आणि हे म्हणून तुम्ही भीत असाल तर तुमची अवकाश समाज सुधारक विचारवंताच्या नाव घेऊन बोलण्याची नाही. ज्याला बाबासाहेबांवर बोलायचंय, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचंय, ज्याला भगतसिंगावर बोलायचंय, जिथं अन्याय झालाय त्या अन्यायाचा बिमोड त्यानं केलाच पाहिजे. त्याला म्हणता येईल खऱ्या अर्थानं भीमसैनिक, त्याला म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा. म्हणून जिथं अन्याय होईल तिथं एकत्र या. ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. मेरा सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए. हो सीने में आग कहीं तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही हो आग कहीं भी, वो आग जलनी चाहिए, वो आग जलनी चाहिए. त्यासाठी आपण एकत्र येऊया, हे पेट ठेवूया. आजचा एक दिवस आहे, दगडावर घणानं घाव घालत असताना कुठल्या तरी एका ठोक्यामध्ये दगड फुटतो, पण तो दगड फोडण्यामध्ये पहिल्या ठोक्याचं पण योगदान असतंय. या परभणी मधल्या ज्या कमिटीने हे लोक एकत्र आणले, मोर्चा केला, त्या दगडावरला पहिला ठोका म्हणजे आज आपण इथं जमलो हे वातावरण आहे. आणखी ठोके आपल्याला चालूच ठेवावं लागतील. आणि ही मुरडाळ व्यवस्था दगडासारखी चकनाचूर करायची असेल तर एकत्र येणं काळाची गरज आहे. माझा पेशा कोणता आहे, मी कोणता आहे, मी काय करतो, माझं काम कोणासोबत पडतंय, ह्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पक्ष राजकारण, मी तर म्हणतो इथं बीजेपीचे होते ना, त्याही बी येऊन इथं थांबायला पाहिजे होतं. का तो पोरग परीक्षा देणार नाही का तो पोरग अमेरिका शिकायला जाणार आहे? काही कोणच नाहीत म्हणून नाही. आता नाही कोणते भक्ताबद्दल बोलायचं नाही, पण त्याचे पोरं तुमचं काम आहे, तुमचा संबंध बी नाही ना. ज्या माणसाचं स्टेटस ठेवायला त्याच्याकडे तो नंबर शिवाय का काही गरज आहे का? इथून शुभेच्छा द्यायला मोदी साहेबांना, तर मोदी साहेबांचा नंबर ह्याच्याकडे थँक्यू म्हणणार आहे ते. मग आपलं काम काय, त्याचं समर्थनाची पोस्ट टाकायला आम्ही हे म्हणून बरं आहे, आम्ही पेपर फोडण्यात वाचलं. अरे बंद करा जरासं. विद्यार्थ्याच्या समस्या पहा. 23 लेकरं मेले, ज्याच्या घरचं लेकरू मेले का, त्या गुजरातच्या पालकाची एक मुलाखत आहे का, त्याचं लेकरू मेले, त्याचा फोटो पुढे, तो बाप ढसा रडतो की या लेकराला न्याय भेटावा. तो न्याय एकाच गोष्टीने भेटेल की नीट मध्ये माझ्या पोरानं 700च्या जवळ मार्क घेतले असते, पण ते पोरग नाही, एकुलतं एक पोरग होतं. आणि ते पोरग जाण्याची जबाबदारी कोणाची आहे की ज्या खात्याकडे तुमचे. तुम्ही अलीकडे काय केलंय, टीईटी मध्ये टीईटी पेपर 28 तारखेला आहे. शिक्षक अवरात्र बेजार झाले भाऊ, अवरात्र बेजार झालं. उद्या पेपर आहे. इथून तिथे गेले 300 किलोमीटर अंतर पार केलं आणि सायंकाळी 5 ला कळलं पेपर फुटला. त्या शिक्षकांचं काय, त्या शिक्षकांचं काय? आरोग्य विभाग होता, आरोग्य विभागाचे पोरं जळगावला गेले, आरोग्य विभागाचं पोरग यवतमाळला गेलं. तिथे गेल्यावर त्याला मेसेज आला पेपर कॅन्सल आहे. त्या लेकराचं काय? या इथं बीएडचं आंदोलन केलं आणि इथं बीएडच्या इथं सॉफ्टवेअर हँग झालं. त्या ठिकाणी